मंडळी, आणि आता आपण आलेलो आहोत इकडच्या स्नो वर्ल्डमध्ये. आणि इकडे तुम्ही बघाल तर 350 रुपये तिकीट आहे. आणि असं पुढे आपण एंट्री मारणार. समोर तिकडे सॉक्स, स्विमिंगचे कपडे वगैरे सगळे मिळतात. समोरून एंट्री आपल्याला तर असं आहे हा स्नो वर्ल्ड इकडे. आता बघा तसं तुम्ही बघितलं इकडे, तर हे असे इकडे घालायचे इकडे कपडे आणि आतमध्ये जायचे तिकडे समोर. तर नमस्कार मंडळी, आता आपण आलेलो आहोत आतमध्ये, स्नो वर्ल्डच्या आतमध्ये आलेलो आहोत. सगळ्यांनी इकडे स्नोचे जे कपडे आहेत ते घातलेले आहेत, आपण पण घातले आहेत. आणि आता आतमध्ये जाणार स्नो वर्ल्डमध्ये भेटी घातली. आणि इकडे तुम्ही बघाल तर हे आहे स्नो वर्ल्ड. हे बघ, याच्या वरनं चालायचं वरून खाली उतरायचं. तर नमस्कार मंडळी, आणि तुम्ही इकडे बघाल तर हे आहे आपण आता स्नो वर्ल्डमध्ये इकडच्या मैसूरच्या. कशाला कोणाला जम्मू काश्मीरला जायला पाहिजे स्नो वर्ल्ड. तर इकडे खूप सारे ॲक्टिव्हिटीज आहेत. इग्लू आहे, ही बाईक आहे, हे राईड आहे मोठी, आणि स्नो तर आहेतच म्हणा. त्याच्यानंतर आपला एकदम मस्त स्नो उडवतो. तर ग्रुप फोटोज काढतात पब्लिक. आणि आता जायचा टाईम झालेला आहे. हे असं आहे, इकडनं एंट्रन्स आहे, इकडनं एक्झिट. ऐसा जाने का ना. हाँ, रुक रुक, इसको पकड़ो. गिरेगा नहीं ना. तुम्हाला देऊ का. हे लो, बस बस. नमस्कार मंडळी, आणि आता आपण झालेलो आहोत फेमस मैसूर झूमध्ये. तर खूपच इकडे मोठं झू आहे. आणि एंट्रन्स इकडच्या अंडरपासमधून आहे. आणि तिकीट्स काढायची असते. 8:30 ते 5:30 टायमिंग आहे इकडे. आता तुम्ही इकडे बघितलं ना, आपण आलेलो आहोत मैसूर झूमध्ये. आणि खूप मोठा परिसर आहे, पण ते मिनिमम बॅटरी ऑपरेटेडला टाईम लागणार, म्हणून मी आता चालतच जाणार. फ्रॉम हिअर टू एक्झिट 3 किलोमीटर आहे. ते तेवढी चालण्याची क्षमता तुम्ही ठेवा. तर आता तुम्ही बघितलं तर इकडे आपली सांगता झालेली आहे मैसूर झूची.
बरोबर 3 तास लागले झूमध्ये. आता इकडनं अंडरपासला त्या साईडला जायचं, ते एक्झिट आहे.